नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनांवर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर वेळ आणि तारीख जाहीर, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. खरंच या तारखेला हप्ता जो आहे तो मिळू शकतो का, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर योजनांवर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरवले जातात, म्हणजे महाराष्ट्रातून पात्र ठरवले जातात. तर आपल्याला माहिती आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणाने पीएम किसान योजनेचे लाभधारी नमो शेतकरी योजनेचे लाभ घेत असतात. त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होते. म्हणजे पीएम किसान योजनेचा 19 तारखेला हप्ता मिळणार आहे आणि तो मिळाल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. आणि या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नमो शेतकरी योजनेची पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाईल आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल. अशानुसार ही प्राप्त यादी झाल्याच्या नंतर पात्र शेतकऱ्यांच्या आवश्यक असणारा जो निधी आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून तत्काळ मंजूर करण्यात येत असतो. तशा पद्धतीने पुढील प्रक्रिया सुरू होत असते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी मागवली जाते आणि पात्र यादी येते आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम येत असते. तर अशा पद्धतीने हप्ता वितरित होत असतो. आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकारची पुढील प्रक्रिया कधी सुरू होते पुढे एकदा ऐका. पीएम किसान योजनेचा हप्ता प्राप्त झाल्याच्या नंतरच राज्य सरकारची पुढील प्रक्रिया ही सुरू होत असते आणि त्या अनुषंगाने ते काम करीत असतात आणि डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे मिळत असतात. ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत माहिती. धन्यवाद.